हृदयातून रामराम मंडळी. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो. आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बडबड आपली करायची, जे करायची ती करायची. डाळची डाळ आहे. कुठली आहे? तुळशी. हे ना तू रस्सा, हिरवा रस्सा. इडली खाणार, हिरवा रस्सा आहे ना तुला, ते पण खाते, इडली पण खाते, डाळ पण खाते. या खायला. आम्ही कसं बसलोय बघा जेवायला. आमचं जेवण चालू आहे. तुम्ही पण या जेवायला. बटाट्याची भाजी आज जास्त आहे. भरपूर आहे. बनवलीच मी तेवढी, जेवढी लागते तेवढी बनवायलाच लागते. एवढंसं करून नाही चालत ना. आमच्या घरी जास्त माणसं आहेत, जास्त माणसांना जास्त स्वयंपाक लागतो. आंबट. तुला काय खायला आवडतं ते सांग. आंबट कैरी. तुझं सांग फक्त, बाकीच्यांचं राहू द्या. फक्त स्वतःच बोलत जा. तू काय खातेस, तू काय करतेस ते बोल. हो का? बटाट्याची भाजी मला आवडते, इडली आवडते. आज तर माझं हे खाण्याचं आवडीचेच पदार्थ आहेत. पण मी असं थोडं थोडं घेते. एकदम घेतलं की ते खायला कसं तरी होतं. काय झालं? ती चटणी टाकायची थोडी. अरे इकडे मी बोट कर. नाही, मला दिसलं नाही. नाही दिसलं मला. नाही अगं, सगळं झाल्यानंतर शेवटी पण आवाज देता येतो काय काय करत होतो ते, है ना? भरपूर बोलायचं. पण हे जास्त सोपं वाटतं. हे पटकन होऊन जातं ह्याच्यातच. त्याला सेपरेट वेळ द्यावा लागतो. तुला तेवढा वेळ नसतो. काय करणार, खूप कामाची बाई ना मी. एक कुठलं काय काम करायचं म्हटलं तर बाय 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 100 विचार करावे लागतात. आता हे शॉर्ट्स उभं केलंय मी, व्हिडिओ शॉर्ट्स 3 मिनिटाचं टाकू शकते आणि कट करून दुसरीकडे टाकू शकते. 3 मिनिटाच्या पुढे असेल तर कट करून पुढचा घ्यायचा. पुदिन्याची, कोथिंबीर, शेंगदाणा, खोबरं आणि पुदिना, जिरी, लसूण, मिरची, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळलेली ही चटणी खूप टेस्टी आहे. दही टाकलेलं टेस्टी लागतं. वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आमच्या घरात सगळ्यांनाच, मला सुद्धा आणि सगळ्यांनाच खूप आवडतात. बघा, पाणी पिती सारखी मधूनच ठसका येतो. तुझ्याबद्दल बोल. नाही, मी तुझ्याबद्दल पण बोलणार. माझं नको बोलू काय. कसं बोलून देत नाही, आहे ना? हे असं आहे बघा आमच्या घरात. रोज भांडणं होतील. ते लोक म्हणतील तुम्ही करता का भांडणं? तुम्ही करता? बाई काय सोंग येत भांडणं करत बसल्या. भात खाता खाता भांडत खातात. हे बघा बसलोय भांडायला. हे नाही ते सगळं घे ना. ते काय कमी आहे का? गवारची अशी पण भाजी करतात, शेंगदाण्याचा पोट टाकून, थोडीशी पातळ. तुम्ही करता का? कोण कोण करतात?
असं कोण कोण जेवायला बसतं? अगर मी इडली नंतर खाते. भात खायचं. नुसती खायला छान लागते ती इडली. नुसती खायला. खायची मग. मला नूडल्स पण आवडतात, पण हे आपले घरगुती पारंपरिक पदार्थ जास्त आवडतात. हे असलं खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरत पोटच भरत नाही. घरातलं खाल्लं. बाहेरचं खाल्लं ना, लोकांना बाहेरचं खूप आवडतं, पण आपलं कसं स्वच्छ, एकदम हायजिनिक, प्रत्येक पदार्थ स्वच्छ धुतलेला, निवडलेला, कापलेला. स्वयंपाक करताना पण ओटा स्वच्छ, गॅस स्वच्छ, भांडी स्वच्छ. बाहेर काय तसं असतं का? पार्सलमधलं हात धुतात का नाही? कसलं पण काय पण स्वयंपाक करायचं काढू काय पण. आणि बाहेरचं आणून खायचं. आम्हाला नाही बाबा आवडत. फार कमी आणतो आम्ही. आणतो पण फार कमी. बाकीचं कशाला सांगत होते? आपल्या घरातलं सांगणं पण काय. हे तरी कसं खायचं बरोबर? तसंच घ्यायचं. आमच्या पिल्लूचा पेपर होता परवा. आम्ही गेलो होतो परीक्षेला. तिच्या एक्झाम. पिल्लू मोठं मोठं पिल्लू. मोठं. अरे हा, पिल्लू. पिल्लूच आहे माझं. एक्झामला गेलो होतो. काय ऊन बाई, जाताना येताना नको नको होतं जीव त्या उन्हाने. उन्हाच्या वाफा लागत होत्या. वाफा श्वास घेता येत नव्हता अजिबात. येताना खूप त्रास होतो. 1-1.5 वाजता. आणि भर उन्हात जायचं आणि भर उन्हात यायचं. काय कर, सकाळी जरा गारवा असतो, पण खूप गार लागतं सकाळी. किती मिनिटाचं झालं? लय मोठं होईल. किती मिनिटाचं झालं बघ की. तुम्हाला कसे कसे व्हिडिओ आवडतील जरा सांगत जावा. 7 राहू दे. 10 मिनिटाचं होतं. आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा जरा. आवडतात का तुम्हाला व्हिडिओ? आम्ही लाईव्ह पण असतो सकाळी, दोघी, ही आणि मी, ही आणि मी. आवाज बघा. अगं लगेच तोंडातून आवाज काढणार. ते लोक म्हणते जेवताना एवढं कोण बडबड करतो. आम्ही करतो ना. ते एक घास बटाट्याचा कशाला ठेवलाय बरं आता? तुला पाहिजे तर तू घे, नको असेल तर ठेव. दे इकडं. घे दे. घे ना तू. हे चमचा काढ. एकच घास ठेवायचा का? खायचा तू. असं मस्त पैकी कुस्करून. हे असा डबा बघितला की असं वाटतं की डब्यात भाजी बांधून चपाती बांधून शेताला जायचं. शेतात रानात खायला जायचं. बसायचं. हे असले डबे बघितले की मला ते लहानपणी रानात बसून जेवण करायचं. हे बघा कसं आहे मस्तपैकी रस्सा भात चपाती असं चांगलं कुस्करून कुस्करून या अशी बोटाने खायचं. पोट भरतं. चमच्याने साजूक नाजूक नाजूक साजूक करत बसायचं नाही. मला नाही आवडत तसलं नाजूक साजूक. असतात काही लोक अप टू डेट आणि एकदम प्रोफेशनली जेवण करायला बसतात बरं का काही माणसं. मला तसलं आवडत नाही. मी आपली साधी सिंपल कसं आहे तसं खाते.
काही नाही असं. खूप आहेत. कोणाला बघितलं असं? बाई 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 बाई, नावं घ्यायचं किती. अगं म्हणजे शेजारी पाजारी कुणाला बघितलंय ते सांग. नाही तिथं बघितले, नाव नाही घेणार. नाव नाही घ्यायचं, नुसतंच सांग ना. भरपूर जणांचं बघितलं. काय काय बसतात, हातात डिश घेणार आणि काहीतरी आपलं सटर फटर खात बसणार, असे पण असतात. पण हे कसं ते सागर शेजारचे होते आपले ते मागच्या वेळेसचे, ते कसं खायचे सांग. असेच ते बाई सोप्यावर पाय हलवत, हात हलवत, असं 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 हलवत बसायचं आणि ते खायचं. मला नाही तसलं आवडत. मांडी घालावं, पारंपरिक भारतीय बैठकीत मस्तपैकी जेवण करावं. चोचले नखरे हे राहिलं की खा की तू, थोडी कैरी खा. नाही खोकला येईल बाई मला. कैरीने खोकला येतो. हो मला लगेच खोकला येतो. खूप अशी नाटकं असतात ना जेवताना लोकांची, मला अजिबात आवडत नाही. कुठल्याच बाबतीत मला नाटक आवडत नाही, खरं सांगते. मानो या ना मानो. अगं काय नाटक असतं ते तर सांग ना, मला तर कळू दे की. काय बघितलीस तू? घर में नहीं आटा नामापुरी पकाव. श्रीमंतीच्या थाटात जेवायला बसायचं. भले काय आपल्याजवळ आहे का नाही, हा पण मात्र जेवताना असं आव आणून खायचं. आम्ही बिर्ला टाटा आणि अंबानीच्या घरातले आहोत, अशी पण माणसं आहेत. पण त्यांच्या सुद्धा ताटात डाळ भातच असतो आणि आपल्या पण ताटात डाळ भातच असतो. डाळ भाताशिवाय पोट भरत नाही बरं का कुणाचं. घ्या बरं सोनं चांदी हिरे मोती खायला, पोट भरल का? ज्वारीची भाकरी, भात, चपाती, भाज्या सर्व प्रकारच्या, ह्यानेच पोट भरणार. कितीही श्रीमंत असला तरी गरीबाला पण तेच लागतं आणि श्रीमंताला पण तेच लागतं. उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये. गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. जमिनीवर पाय ठेवून जगावं. कधीही कमी पडत नाही, मग कशाचीच कमतरता राहत नाही. मी गरिबी पण पाहिलेली बाई आहे आणि आता सोन्यासारखं 2 टायमाचं पोटभर जेवणारी मी बाई आहे. पण त्या गरिबीत पण माज नाही ना आत्ता आहे म्हणून पण माज नाही. माझी सत्य रियालिटी तुम्हाला सांगते. पटली तर बघा, आवडली तर सांगा. भाषेचा आवाज आणि टोन माझा असाच आहे. लोकांना वाटल गर्विष्ठ भाषा करते. ताईंनो, दादांनो, मंडळींनो, मला गर्विष्ठ भाषा नाही, माझा टोनच असा आहे. पाच 15 मिनिटाचं झालं ना, 3 मिनिटाचे 5 होतं. किती आता अजून? तर 14 आहे तिथं. मला एवढं लांबून दिसत, थोडं दिसत नाही का?
नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडतो का, तुम्ही कुठून कुठून पाहता व्हिडिओ. नक्की कळवा. ते झाले नंतर ते कापडाने पुसायला लागले. हम्म. बघ 15 मिनिटाचं होते का, नाही तर बंद कर. लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.